आज DLW न्यूज नेटवर्कच्या वतीने आपण श्री क्षेत्र कपिलधार यांच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत मन्मथ माऊली यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। यानंतर पूर्ण आपण या परिसराची माहिती घेणार आहोत। त्यानंतरच ही संजीवन समाधी, इथला इतिहास, इथलं निसर्गाचं सर्व जे काही ठिकाण आहे ते आपल्याला पाहायचं आहे। खऱ्या अर्थाने 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची परंपरा ज्या संतांनी दिली ते संत श्रेष्ठ संत मन्मथ माऊली यांच्या पवित्र संजीवन समाधीस्थळी आपण इथं आहोत। आपण बाहेरचा परिसर पाहण्यापूर्वी आपण इथं त्यांची संजीवन समाधी पाहतो आहोत, ज्या समाधीवर आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारतातले लाखो भाविक इथं येऊन दर्शन घेतात आणि माऊलीचा कृपा आशीर्वाद घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशा इथल्या अनेक भाविकांच्या श्रद्धा आहेत। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी इथं खरं तर या क्षेत्राला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विचार पातळीवर नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। जे 105 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य मन्मथ माऊलीच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवला। त्यानंतर आपण पूर्ण बाहेरची माहिती पाहणारच आहोत। तदनंतर आपण आता ही चॅनल DLW न्यूज नेटवर्क आपण इथून पुढे बाहेरचा जो काही परिसर आहे आणि त्यानंतर ही जी काही संजीवन समाधी तुम्हाला दिसते आहे 400 वर्षापूर्वीचा हा काळ आपल्याला पुन्हा एकदा इतिहासामध्ये जायचं आहे, कारण महाराष्ट्राला एक मोठा संतांचा इतिहास लाभलेला आहे आणि त्या संतांचा शिरोमणी म्हणून आपण मन्मथ स्वामींना पाहतो। जेव्हा धर्माला ग्लानी आलेली होती, जेव्हा महाराष्ट्रामध्ये धर्म लयास जात होता, त्यावेळेस परमरहस्यासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मन्मथ माऊली यांनी लिहिला आणि त्या ग्रंथाचं पारायण आज लाखो अनुयायी करत असतात। त्या ग्रंथांची सुद्धा महती आपल्याला पुढे पाहायची आहे। तर आपण या पद्धतीनं ही संजीवन समाधी आणि त्याचं दर्शन आपण सर्वजण घेत आहोत। इथं जी पूजाविधी आणि धार्मिक विधी करणारे आप्पाजी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत 1-2 मिनिटं हितगुज करूया। आपण किती वर्ष झालं इथं माऊलींचं हे करता, सेवा करता? इथं एक चौथी पिढी आहे। चौथी पिढी आहे आणि आमचं नाव आहे सुशील वीरभद्र स्वामी। इथं पुजारी, इथं गाव आहे कपिलधार गाव, म्हणजे एक गाव क्षेत्र गाव पलीकडे आहे, आम्ही तिथले रहिवासी आहात। बरं, काय विधी कसे असतात इथं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं शेड्यूल असतं? सकाळचं म्हणजे सकाळी 6ला मंदिर उघडते, 5ला पूजा होते, 6ला उघडते, संध्याकाळी 7ला मधला परिसर स्वच्छ करतात पूजा, संध्याकाळची महापूजाला मग दरवाजातनं दर्शन होते सगळ्यांना, 8:30ला आरती असते, महाआरती म्हणजे 7 पूजा असते। मग त्यावेळेस मग भाविक जर आले तर मध्ये दर्शन, आले दर्शन बाहेरून असतात लय मोठे असले तर। आणि यात्रा महोत्सव कधी भरतात इथे? इथं श्रावण महिन्यात 1.25 महिना सप्ताह असतो आणि माघ शुद्ध पंचमीला माऊलींचा जन्मोत्सव असतो। अच्छा। आणि कार्तिक दिवाळी झाल्यानंतर जी कार्तिक पौर्णिमा येते 15 दिवसांनी, इथं आंध्रा कर्नाटक बाहेरून लोक पदयात्रा चलत येतात भरपूर, आणि त्यात आप्पाची पण दिंडी असते। आप्पाची मिनिमम नाही म्हणलं तर एक 5-6 हजार लोक असतात। चाकूर वगैरे जेवढा लातूर साईडचा पट्टा आहे तिथून लोक येतात भरपूर। अच्छा, दिंडीचा फार मोठा इतिहास इथं सांगितला जातो, तर तुम्हाला एखादी आठवण आहे का? राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज, मला वाटतं दिंडीमध्ये शेवटचं कीर्तन इथंच आप्पांचं असतं। त्यावेळेस काय एक 5 वर्ष झाले त्या गोष्टीला, आप्पाचं अनुष्ठान होतं इथं। बरोबर, 21 दिवस अनुष्ठान होतं। अनुष्ठान असं होतं की होतं ना भविष्य, एवढी पब्लिक, रोजची पब्लिक आम्हाला कंटाळा यायचा, एवढी पब्लिक ऐकत नव्हती। आम्ही म्हणलं ना थांबा थोडस, आम्हाला पूजा करायची। सकाळी रात्रीच्या 2 वाजल्यापासून लोक वेटिंगला दर्शनासाठी, आप्पाच्या पण तेवढेच, इकडे पण तेवढेच राहायचे। आम्हाला लोक पब्लिक आवडत नव्हती। अक्षरशः आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, अर्ज दिला, म्हणलं बाबा बघा काहीतरी करा। नाही, ते होतच, आप्पांचं तेवढं महत् कार्य आहेच। संजीवन समाधी विषयी म्हणजे एक 400 वर्षापूर्वीचा हा इतिहास आता इथे आहे, तर तुम्हाला इथलं एखादं काही आठवतं का की 400 वर्षापूर्वी अशा काही घटना घडल्यात की त्यातली एखादी घटना की ही ठळक आहे? ठळक म्हणजे विषय असा आहे की एखाद्या म्हणजे एक बिदर साईड कडे एक डॉक्टर आहे, दोघं नवरा बायको, उच्च डॉक्टर पदावर येतं, त्यांना मूल ना बाळ कसलंच नव्हतं, मूल बी नव्हतं। तर ते म्हणजे ते आले इथं कुंभार आप्पा म्हणून, ते बी तिकडचेच येतं। मग ते म्हणले की बाबा आप्पा काहीतरी बघा, ते म्हणले तुम्ही मन्मथ स्वामीला बोला, वरी ध्यान मंदिर मन्मथ स्वामी ध्यान करायचे ग्रंथ लिहिलेला आहे ध्यान मंदिर म्हणून। तर ते ना तिथं नवस केला इथं,
ते म्हणले आम्हाला काहीतरी होऊ दे, म्हणले मग आम्ही तुझं मंदिर बांधून देऊ. त्याला जुळे मुलं झाले. अच्छा. पहा, मी आधीच सांगितलं की बाबा हे एक श्रद्धेचं ठिकाण आहे. इथं अनेक जणांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि मन्मथ स्वामी खर तर वर ध्यान मंदिरामध्ये त्यांनी कदाचित तिथंच त्यांचे जे काही अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, त्यापैकी परमरहस्य हा अतिशय महत्वाचा ग्रंथ मन्मथ स्वामींनी याच श्री क्षेत्रामध्ये याच पवित्र ठिकाणाहून लिहिल्याचं आताच आपल्याला अप्पाजींनी सांगितलेलं आहे. आणि यानंतर आपण धन्यवाद अप्पा, आपण अतिशय चांगली माहिती दिलात त्याबद्दल. भाविकाशी संवाद करूया. आई, कुठून आलात आपण? आम्ही मुदखेड तालुक्यातून आलो. मुदखेड तालुक्यामधून. आता येण्याचं कारण? आम्ही हमेशा येतो, दर महिन्याला, वर्षाला. दिंडीमध्ये येतात? हो. एखाद्या पदयात्रेत येतो. पदयात्रेमध्ये येतात. आप्पांसोबत कोण्या दिंडीमध्ये होतात, कोणत्या वर्षी? आम्ही वसमतच्या आप्पाच्या दिंडीमध्ये येतात. बर बर. तुम्ही कुठून आलात ताई? मालेगाव. मालेगाव, नांदेड. नांदेड. बर बर. म्हणजे नेहमी येतात तुम्ही? हो. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. आज BLW न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र कपिलाधार इथे आलेला आहे. आणि आपण आता हे सगळं दृश्य पाहत आहोत. हे जे दृश्य आहे खऱ्या अर्थाने इथलं हे निसर्गरम्य ठिकाण. आपण बऱ्याच वेळेस कुठेतरी आसामला जातो, काश्मीरला जातो, बऱ्याच वेळेस आपण डायलॉग पण पाहतो, काय ती झाडी, काय ते डोंगर. पण इथं खरं तर आल्यानंतर लक्षात येतं की खरंच महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारखा दुष्काळी भाग, आणि अशा दुष्काळी भागामध्ये एवढं निसर्गरम्य ठिकाण कपिलाधार, जिथं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं पाऊल पडलं पाहिजे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस इथं आला पाहिजे. कारण इथं दोन गोष्टी भेटतात. एक तर सुंदर असा निसर्ग पाहायला भेटतो, जवळच एक नदी आहे. आता ती जरी उन्हाळा आहे कडक, त्यामुळे या नदीत पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये काय नजराणा असेल. खरंच मला बोलताना सुद्धा जणू ते पाणी खळखळताना दिसतंय. आणि ही नदीच खाली जाते, आणि ह्या नदीमुळे सुद्धा या संपूर्ण नैसर्गिक ठिकाणाला एक आपलेपणा आलेला आहे, एक जिवंतपणा आलेला आहे. आणि इथं आल्यानंतर दोन गोष्टीचं समाधान नक्कीच भेटतं, की एक निसर्ग पाहायला भेटतं तुम्हाला, की काय असतं महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचा हा सगळा निसर्गाचा, हा निसर्गरम्य ठिकाणाचा भाग. आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक. कारण इथंच मन्मथ महाराज इथं फार मोठे संत, त्यांची संजीवन समाधी इथंच आहे, आपण ते पाहिलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर त्यांचा संजीवन समाधीच्या दर्शनासोबतच अगदी सहकुटुंब यावं असं हे रम्य ठिकाण आहे. राहण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे. आधी नव्हती ती व्यवस्था, पण नंतर सरकारच्याही लक्षात आलं की बाबा हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि इथं जन्मास आलेला प्रत्येक संतांनी कुण्या एखाद्या समाजासाठी नाही, तर इथल्या वंचितासाठी, इथल्या पीडितांसाठी, इथल्या सर्व जे काही कष्टकरी आहेत, कामगार आहेत, अशा माणसांचं आयुष्य अतिशय चांगलं व्हावं यासाठी त्यांनी अध्यात्म दिलं, यासाठी त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. त्यापैकी एक थोर संत म्हणजे संत श्रेष्ठ मन्मथ माऊली आहेत. त्यांचा परमरहस्य ग्रंथामध्ये तर 16व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यांनी ग्रंथ लिहिल्याचं आपल्याला इथल्या माहितीवरून लक्षात येतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये व्याघ्रजाळी असा शब्द आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. आणि मला इथं आल्यानंतर हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर लक्षात आलं की खरंच ही व्याघ्र जाळीच होती, आणि जणू अनेक वाघ कदाचित या परिसरामध्ये असतीलही. आणि मला फार आश्चर्य वाटतं की अशा परिसरामध्ये त्या काळामध्ये संत मन्मथ माऊली येतात आणि समाजाबद्दल चिंतन करतात. या राष्ट्राला बलशाली करण्यासाठी त्यांनी अध्यात्म मांडतात. हा अतिशय मोठा ठेवा, साधू संतांचा हा ठेवा खऱ्या अर्थाने इथं आपल्याला दिसतो. इथं अनेक पर्यटक येतात आणि आपलं एक समाधान इथं लाभतं. घरापासून दूर आल्यानंतर भ्रमणध्वनी अजिबात इथं चालत नाही, हे इथलं खास वैशिष्ट्य आहे. कारण अशा दगदगीच्या जीवनामध्ये जर तुम्ही मोबाईल घेऊन गुवाहाटीला जरी गेलात आणि अगदी काश्मीरला जरी गेलात आणि तुमचा मोबाईल सुरू असेल तर तुम्ही काही शांत बसणार नाही. पण हे ठिकाण मला खरं तर आवडण्याचं कारण BLW न्यूज नेटवर्कच्या वतीनं याचं कारण एकमेव की इथं मोबाईल चालत नाहीत, आणि म्हणून सगळेजण शांत पद्धतीनं इथं येऊन एक समाधान घेऊनच इथून जातात. असा हा परिसर आहे. आपण इथं नंतर इथं धबधबा आहे, आपण त्या धबधब्याकडे नंतर जाऊया. आता जरी पाणी जरी नसलं तरी हा धबधबा पाहता क्षणी लक्षात येईल की जेव्हा इथून पाणी पडतं तेव्हा त्याचं एक वातावरण कसं असेल, त्यावेळेसचं ते दृश्य कसं असेल. आणि इथं लाखो मंडळी येतात, भाविक मंडळी येतात, इथं स्नान करतात,
हे तीर्थकुंड आहे. आपण जे आता समोर पाहणार आहोत, हा जो सगळा परिसर पाहतोय आपण, अतिशय अवाढव्य असे उंच उंच डोंगर, जणू आकाशाला ते शिवत आहेत. आणि त्यातून सुद्धा आपल्याला प्रेरणा घेता येते की जशी ह्या डोंगरांनी आपली उंची वाढवली, तसं माणसानं सुद्धा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून आपली उंची वाढवली पाहिजे. आणि 16व्या शतकामध्ये असाच एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेला युगपुरुष आणि संत महात्मा म्हणजे मन्मथ माऊली इथंच झालेले आहेत. आपण पाहतोय हे सगळं दृश्य. खऱ्या अर्थाने इथं हे तीर्थकुंड याला म्हटलं जातं. अगोदर याच्यामध्ये आता जरी पाणी कमी असलं तर समोर नदीचा उगम इथूनच होतो. आपण जी सुरुवातीला नदी पाहिलेली आहे आणि इथून 2 धबधबे खऱ्या अर्थाने इथं पडतात. आणि तेव्हाचं जे दृश्य आपण नक्कीच तेव्हा पण आपण पाहूया. पावसाळ्यामध्ये हे दृश्य अतिशय अजून नयनरम्य असेल. आणि हे जे काही पाणी आहे, इथं तीर्थकुंड आहे आणि इथं खऱ्या अर्थाने सर्वजण येतात आणि या पवित्र तीर्थकुंडामध्ये सर्वजण आपलं मनोकामना ज्या आहेत या अशा पद्धतीने हे सगळं आहे. कारण भारत ही जी संस्कृती आहे भारताची, ती खूप आध्यात्मिक संस्कृती आहे, धार्मिक संस्कृती आहे. आणि हे सगळं दृश्य पहा, आपण पाहतोय सगळं हे आज खऱ्या अर्थानं BLW न्यूज नेटवर्कच्या वतीनं हा सगळा निसर्गरम्य ठिकाण आणि हे महाराष्ट्राला माहीत व्हावं हा आमचा प्रांजळ हेतू आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक स्थळ आहेत. आपण बऱ्याच वेळेस बाकीच्या राज्यांमध्ये जातो, कदाचित काही लोक बाकीच्या देशामध्ये सुद्धा जातात, परंतु खरी झाडी, खरा निसर्ग आणि एक सुंदर मनाला भावणारा असं स्थळ आपण त्यापासून वंचित राहतो. म्हणून मीडियाच्या माध्यमातून ते दाखवणं खरं तर मीडियाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण आज हा सगळा निसर्गरम्य ठिकाण पाहिलं. माझ्यासोबत BLW न्यूज नेटवर्कच्या संचालिका शीतल आहेत आणि त्यांनी हे सगळं व्यवस्थितरित्या खऱ्या अर्थाने संकलित केलं. आणि आपण सर्वांनी हे पाहिल्यानंतर नक्कीच या स्थळाला सहकुटुंब भेट द्या. सर्वजण इथं आल्यानंतर इथला जो काही समाधानाचा वारसा आहे तो आपण सर्वांनी घेऊन जावा, अशा पद्धतीची खरंच मी विनंती करतो. आणि आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.